नमस्कार. जोडीदार रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आपण आज बनवूया मुगाच्या डाळीचा हलवा. तर एवढा साधा, सिंपल, खूप सोप्या पद्धतीमध्ये आणि खायला तर एवढा चविष्ट असतं ना, एकदम लुसलुसीत. चला मग आपण सुरुवात करूया. तर चला मग आता आपण मुगाच्या डाळीचा हलवा बनवायला सुरुवात करूया. तर इथं मी पॉलिशची मुगाची डाळ घेतलेली आहे, बिना छिलकेवाली. तर हिला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे 2-3 वेळा. तर त्याच वाटीने मी तूप पण घेतलेलं आहे. आणि साखर घेतली आहे. 5-7 बदाम आहेत, 5-7 काजू आहेत, 10 ते 12 मनुके आहेत आणि हे पावडर आपल्याला विलायची, जायफळ थोडंसं टाकलेलं आहे, सूंठ टाकलेली आहे. ते आपण थोडं पिसून घेतलेलं आहे. तर आपण आता सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले मी डाळ धुवून घेणार. तर मी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. एका चाळणीत काढून घेतली. तर आपल्याला आता पॅनमध्ये याला चांगलं भाजून घ्यायची आहे. ते व्यवस्थित लालसर होईपर्यंत आपल्याला ही भाजून घ्यायची आहे. तर मी टाकून घेणार ही डाळ. तर आपल्याला डाळ खूप छान एकदम बारीक गॅसवर मस्त भाजून घ्यायची आहे, लालसर होईपर्यंत. तर मी याच्यामध्ये बनवणार आहे दुधामध्ये. तर मी अर्धा लिटर दूध इकडं गरम करायला ठेवलेलं आहे साईडला. तर पाण्याच्या जागी मी दूध टाकणार आहे अर्धा लिटर याच्यामध्ये. तर दुधाने आपला हलवा खूप छान मलाईदार लागतं, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये दूध टाकून घेणार. तर दुधाच्या जागी तुम्ही पाणी पण टाकू शकताय, साखरेची चाचणी करून. तर मुगाच्या डाळीचा हलवा एवढा छान लागतं ना, तर लहान मुलांना खूप आवडतं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर आपल्या डाळीचा खूप छान सुगंध सुटतोय, मस्त. तर मुगाच्या डाळीचा हलवा एवढा भारी लागतं ना, तर हलवाई करता पण खूप छान, घरचा हलवा खूप छान टेस्टी लागतं. तर आपली डाळ इथं मस्त खमंग भाजून झालेली आहे. तर आपल्याला आता ही काढून घ्यायची आहे आणि थंड झालं ना, तर याला पिसून घ्यायचं आहे. चला मग आता गॅस मी बंद केलेला आहे. आता ही थंड झाली ना, तर आपल्याला पिसून घ्यायचं आहे. तर मी याला एका परातीमध्ये काढून घेते. तर आपली डाळ मस्त थंड झालेली आहे, याला आपण आता पिसून घेऊ. तर आपली डाळ मस्त पिसून झालेली आहे, बघू शकता. अशाच प्रकारे आपल्याला पाहिजे. तर आपल्याला पॅनमध्ये टाकून घ्यायचं आहे तूप. थोडंसं मी उरवलेलं आहे. तर आपल्याला सर्वात पहिलं मी याच्यात बदाम टाकून घेते. तर याला चांगलं आपल्याला तळून घ्यायचं आहे. बदाम, काजू आणि मनुके आपल्याला हे चांगले तळून घ्यायचे तुपामध्ये. काजू मस्त सोनेरी रंग येईपर्यंत त्याला तळून घ्यायचं आहे. तर मी आता टाकणार मनुके. तर मनुके चांगले याच्यात फुगले ना, मस्त टम्म झाले की आपल्याला काढून घ्यायचे आहे. चला मग आता आपण त्याला काढून घेऊ. तर आपण हे टाकून घेऊ आता पिसलेली डाळ. त्याला बारीक गॅसवरच आपल्याला छान परतून घ्यायचे. तर आपल्याला हे छोटी वाटी आहे ना, तर आपल्याला एवढा जाड रवा पण टाकायचा आहे जरासा, त्यानेकडून आपली चव खूप छान येणार. तुम्ही जाड रवा टाकलेला आहे थोडासा. तर आपल्याला असंच बारीक गॅसवर खूप छान भाजून घ्यायचा आहे, लाल म्हणजे सोनेरी कलर येईपर्यंत. तर मस्त भाजून झालेला आहे. आपल्याला अजून 2-3 मिनिटाला असंच भाजायचं आहे. एवढा छान सुगंध दरवळतोय ना, खूपच छान. तर खूप छान भाजून झालेला आहे. आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे दूध. तर दूध मी इकडे गरम करायला ठेवलं होतं. तर दूध पण आपलं मस्त गरम झालेलं आहे, बघू शकताय. ते अर्ध लिटर दूध आहे. तर आपण टाकू थोडं थोडं.
तर इथं आपल्याला अर्धा लिटर दूध लागलेलं आहे. तर मी इथं अर्धा लिटर दूध टाकून घेतलेलं आहे. आपल्याला व्यवस्थित हे चांगलं हलवून घ्यायचं आहे. तर याला आपल्याला आता तूप सुटूस तर आता हलवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता एवढा आपला हलवा फुललाय ना खूपच. त्याला आता आपल्याला तूप सुटेपर्यंत असंच बारीक गॅसवर हलवून घ्यायचं आहे. त्याला जोपर्यंत तूप सुटत नाही तोपर्यंत आपला हलवा तयार होत नाहीये. तर याच्यात मी उरलेलं तूप थोडंसं टाकून घ्यायचं आहे परत. तर आपल्या हलव्याला मस्त टेक्स्चर यायला सुरुवात झालेली आहे. तर मस्त तूप सुटायला सुरुवात झालेली आहे. तर आपल्याला आता टाकून घ्यायचं आहे. तर आपल्याला आता याच्यात टाकून घ्यायचं आहे विलायची, जायफळ आणि थोडीशी सुंठ. हे टाकून घेते मी. तर याच्यात आपल्याला साखर पण टाकून घ्यायची, अजून साखर नाही टाकलेली. तर थोडा 5 मिनिटं अजून मी हलवून घेते, नंतर आपण साखर टाकून घेऊ. तर आपली मेहनत इथंच असते. तर हलव्याला खूप म्हणजे सारखं हलवावं लागतं, तरच आपला हलवा इथं रेडी होतो. तर हीच आपली मेहनत असते, बाकी काही लागत नाही तेवढं. तर आपल्या हलव्याने मस्त तूप सोडलेलं आहे. तर आपल्याला टाकून घ्यायची आहे साखर. तर मी आता साखर टाकून घेते. तर मी जेवढी डाळ घेतली होती ना त्याच्याहून थोडंसं कमी मी साखर घेतलेली आहे. तर आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे. तर आपल्याच्यात टाकून घ्यायचे काजू, बदाम आणि मनुके. छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी फक्त 2 मिनिटासाठी याला झाकण लावून ठेवणार आहे. चला मग आपण 2 मिनिटानंतर बघू. मस्त फुललाय, एकदम दाणेदार झालाय हलवा, बघू शकताय. आणि याला तूप पण सुटलेलं आहे. आपला हलवा इथं तयार आहे. आणि सुंठ तर आपण चला आता काढूत एका डिश मध्ये, तुम्हाला मी दाखवते. तर विलायची, जायफळ आणि सुंठ टाकल्याने एवढा मस्त सुगंध येतोय ना याचा, खूप छान. तर आपला मूग डाळचा हलवा इथं तयार आहे. मस्त लुसलुशीत आणि एवढा भारी झालाय ना, खूप छान. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.